तुला बापूराव जामखंडे नाही माहित? नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातलं खूप मोठं नाव आहे ते. ओ बोल पुढे, त्यांचं काय? हा, तर त्यांचा रिसर्च, प्रश्न तयार करणं वगैरे वगैरे सगळी जी कामं आहेत ना, ह्याची सगळी तयारी केदार करणार आहे. पण कधी ठरलंय आणि ठरवलं कोणी? कौशिकीताई. कौशिकीताईंना बरं नाहीये ना, त्या दोघांनी पण काय करेक्ट टायमिंग साधलाय कंपनीत घुसायचा. युवी, अरे बघ ना, तो केदार एकदा म्हणाला आणि त्याला कंपनीत घेतलं. तू केव्हाच बोलतोयस पण तुला घेतच नाहीयेत. मला ना आता भीती वाटायला लागलीये. कौशिकीताई ना त्या केदारलाच कंपनीचा CEO करून टाकतील. इकडे बस जरा, बस बस. हा बोल. काय? जरा फुल फॉर्म सांग सीईओचा. C for Central, E for Electric and O for Officer. तुझा हात नीट असताना तू टाळ्याच वाजवल्या असतात तुझ्यासाठी. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आणि ते होणं म्हणजे काय खायचं काम नाहीये, तेही एवढ्या मोठ्या कंपनीचं. बापूराव जामखंडे काय माणूस आहे ना, हे अजून त्याला माहित नाहीये. सर रस्त्याच्या समस्येवर तुमचं काय मत आहे? समस्यावर तुमचं काय मत आहे? अरे बाबा नो, घरनं नाश्ता करून आलोय मी. आता माईक मला खाऊ घालता का काय? चला यानंतर या. त्या बापूराव जामखंडेच्या हातात एकदा माईक आला ना की मोठमोठ्या पत्रकारांची तोंड बंद होतात. आणि या केदार कोण आहे? अनाथ आश्रमात काम करणारा एक साधा मुलगा, बास. त्याला काय माहित राजकारण्यांशी किती स्मार्टली डील करावं लागतं. त्या 76 कोटी 90 लाखाचा फंड जमा केलाय मी. उगाच नाही उत्कृष्ट संसदपटू म्हणत आपल्याला. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट खिशात घेऊन फिरणारा नेता आहे ह्यो, कळलं काय? यू मीन टू से केदारला यातलं काहीही जमणार नाही? अगं चान्सच नाहीये. मीडिया हाऊस काय असतं, कसं असतं, इथून सुरुवात आहे त्याची. बापूराव जामखंडेला आजपर्यंत वादविवादात कोणीही हरवू शकलेलं नाहीये. आता उद्या सकाळी मीच जातो बादल्या घेऊन. त्या माझ्या सगळ्यांना ठाऊक आहे, पाऊस कमी झालाय, धरणात पाणी नाही, कपात तर होणारच ना. काय मीडियाला कच्चा खातो तो माणूस. आणि कौशिकीने जबाबदारी कोणावर टाकली? केदारवर, हेल्परवर. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे तिने. दिलेला शब्द आपण पाळतो. शब्द पाळणारा एकच माणूस आहे, बापूराव जामखंडे. भले भले ज्यांच्या समोर जातात झोपी, हे आहेत आमचे जामखंडे बापू. त्या बापूराव जामखंडे समोर टिकणं म्हणजे खायचं काम नाहीये. रिसर्च मधला एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला ना, तरी सगळ्यांसमोर चॅनलचा आणि कौशिकीचा इन्सल्ट करेल तो. आणि असं सगळं झालं तर कोणावर येणार हे ब्लेम? केदारवर. येस. आता मलाही पाहायचंय त्या हेल्परच्या स्वप्नांचा आणि कौशिकीच्या अब्रूचा चुराडा होताना, आणि तेही लाईव्ह.